चला लाडक्या बहिणींनो, आज तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्र्यांचा पहिला निर्णय लाडक्या बहिणींसाठी। आजचा हा 6 डिसेंबरचा महत्त्वाचा अपडेट आहे। 2100 रुपये आजपासून महिलांच्या खात्यामध्ये यायला सुरुवात होणार आहे। याबद्दल आज आपण माहिती घेत आहोत। लक्षात ठेवा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथजी शिंदे साहेब यांनी शपथ घेतली। त्यानंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथजी शिंदे साहेबांनी शपथ घेतली आणि त्यानंतर महाराष्ट्राचे पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादा पवार साहेबांनी शपथ घेतली। 21वे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली आहे। सोबतच ते महाराष्ट्रातील तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहे। त्यानंतर पहिल्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ एकनाथ शिंदे साहेब घेत आहेत, तर अजित पवार साहेब हे 6व्यांदा उपमुख्यमंत्री पदाचा शपथ घेऊन एक रेकॉर्ड केलेला आहे। मग हा जो काही महत्त्वाचा निर्णय आहे तो लाडक्या बहिणींसाठी कसा आहे ते पण सांगणार आहे। बघा, ही ब्रेकिंग न्यूज आहे आजची, तुम्ही बघू शकतात। ठीक आहे, तर आपल्याला काय म्हटलेलं आहे एकंदरीत या ठिकाणी बघा, शपथविधी पार पडतात मुख्यमंत्री शपथविधी पार पडताच मुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणींना योजनेसंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला। लाडकी बहीण योजनेसंदर्भात देवेंद्र फडणवीस साहेबांनी महत्त्वाचा निर्णय घेतला। कोणता घेतला चला पाहूया। तर बघा, आता लाडक्या बहिणींना जास्त दिवस वाट बघावी लागणार नाहीये। लाडक्या बहिणी ऑलरेडी भरपूर दिवसापासून वाट बघतायत की एकंदरीत पैसे कधी जमा होतील, परंतु आता लाडक्या बहिणींना जास्त दिवस वाट पाहावी लागणार नाहीये। त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांचे महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। आम्ही दिलेले आश्वासन 100% 100 दिवसाच्या आत पूर्ण करणार। हा महत्त्वाचा पॉईंट आहे बघा, लक्षात घ्या महिलांनो। काय म्हटलेलं आपल्याला मुख्यमंत्री साहेबांनी की 100% आश्वासन जे काही दिलं आहे ते 100% 100 दिवसाच्या आत पूर्ण करणार। म्हणजे जे काही मुख्यमंत्री पदाचं निवडणूक असताना त्यांनी जी काही आश्वासनं दिलेली आहेत ते 100% पूर्ण करणार म्हणून त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे। चला पुढे बघूया। आश्वासन दिल्याप्रमाणे लाडक्या बहिणींना 2100 रुपये दिले जाणार। यापूर्वी लाडक्या बहिणींना 1500 रुपये दिले जात होतं, परंतु ज्या पद्धतीने आपण आता आश्वासन पूर्ण करत आहोत त्या पद्धतीने लाडक्या बहिणींना जवळपास 2100 रुपये आम्ही दिले जाणार आहे। त्याच्यानंतर बघा, लवकरच आर्थिक बजेटमध्ये सादर केला जाईल। म्हणजे लाडकी बहीण योजना संदर्भात जे काही बजेट आहे ते लवकरच केला जाणार आहे। त्यानंतर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे यायला सुरुवात होतील। तर लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी एक गोष्ट सांगेल, आज सर्व अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे आणि आजपासूनच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे यायला देखील सुरू होणार आहे। बघा, सरसकट सर्वच महिलांना पैसे मिळणार लाडकी बहीण योजनामार्फत। महत्त्वाची घोषणा, आजपासून अंमलबजावणी सुरू होणार आहे। मात्र या ठिकाणी बघा, हा पॉईंट अतिशय महत्त्वाचा आहे महिलांनो। अशाच महत्त्वाच्या व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येणार आहे, त्यामुळे आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि पहिल्यांदा चॅनलवरती आला असेल तर सर्व महिला भगिनींना माझी विनंती आहे, सबस्क्राईब करून घ्या। कारण तुम्हाला सर्वात आधी माहिती आणि सर्वात इम्पॉर्टंट माहिती लाडकी बहीण योजनेसंदर्भात मी तुमच्यासाठी कायम घेऊन येणार आहे। तर या ठिकाणी हा महत्त्वाचा पॉईंट आहे बघा, मात्र कागदपत्र तपासणी पडताळणी अधिक कडक करणार आहे। कारण महत्त्वाचा भाग काय आहे, विधानसभेची निवडणूक होतात, त्यामुळे अनेक महिलांनी या योजनेचा गैरफायदा देखील घेतलेला आहे। यामध्ये जे सरकारी नोकरीवाले आहेत महिला, यांना अजिबात हे पैसे मिळणार नाहीये, ही महत्त्वाची घोषणा आहे। त्याच्यानंतर 2.5 लाख हे खरोखर महिलांचे वार्षिक उत्पन्न पाहिजे, त्या कुटुंबाचे उत्पन्न पाहिजे, तरच लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार आहेत। त्याच्यानंतर लाडकी बहीण योजनेमार्फत मिळण्यात जाणाऱ्या घरातून कोणत्याही 2 स्त्रिया यांनाच याचा फायदा घेतला जाणार आहे, इतर स्त्रियांना घेता येणार नाही। त्याच्यानंतर महत्त्वाचा निकष काय अजून, तर बघा, जर तुम्ही कुठलीही योजनेचे पैसे घेत असेल, इंदिरा गांधी योजना असेल, राजीव गांधी योजना असेल, या योजनेच्या मार्फत जर तुम्हाला 1500 पेक्षा जास्त रुपये येत असेल तर तुम्हाला ही योजना लागू होणार नाही। आणि महिलांचं विशेषतः 21 वर्ष पूर्ण पाहिजे। ठीक आहे, हे महत्त्वाचा निर्णय आता घेतलेला आहे। पुढे बघूया,
तर लाडक्या बहिणींना आत्तापर्यंत ॲडव्हान्समध्ये काय म्हटलं आहे, लाडक्या बहिणींना आत्तापर्यंत ॲडव्हान्समध्ये 7,500 रुपये दिलेले आहेत, यापुढेही देत राहणार अशी महत्त्वाची आश्वासन हे मुख्यमंत्री होताच देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे. परंतु यासाठी आणखी एक महत्त्वाची गोष्ट, आणखी एक महत्त्वाचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे, ते म्हणजे नवीन नाव नोंदणीसाठी परत एकदा वेबसाईट सुरू होणार आहे. म्हणजे महिलांचं ज्यांचं नुकतीच आता 21 वर्ष पूर्ण झाले असतील आणि ज्या महिलांचं वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखाच्या खाली असेल, 2.5 लाखाच्या खाली असेल अशा नवीन नोंदणी देखील सुरू होणार आहे. जर काही महिला या योजनेपासून वंचित राहिलेल्या असतील तर त्यांना देखील या ठिकाणी संधी मिळत आहे. ठीक आहे. बघा, आता लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाचा आपण गोष्ट चर्चा करणार आहोत. ओके. तर लाडकी बहीण योजनेमार्फत एक महत्त्वाची गोष्टीवरती चर्चा करणार आहोत. लाडक्या बहिणींना आतापर्यंत 7,500 रुपये जमा झालेले आहेत, पण आता 2100 रुपये देखील महिलांना मिळणार आहे. कदाचित तुम्हाला आज पण मिळू शकतो. तुम्ही आपला बँक स्टेटमेंट संध्याकाळपर्यंत चेक करू शकता. त्याच्यानंतर 2100 रुपये आणि हे 7,500 असे 9,600 देखील महिलांना मिळणार आहेत. कधी मिळणार आहेत? ज्या महिलांनी आतापर्यंत एकही रुपया घेतलेला नाही, अशाच महिलांना याचे पैसे मिळणार आहेत. डायरेक्ट 9,600 रुपये. लक्षात घ्या, लाडक्या बहीण योजनेचे सर्वात आधी पैसे जमा होणारे जिल्हे आहेत मुंबई, नंतर ठाणे आणि बाकी इतर जिल्हे, नाशिक असेल, या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक महिलांनी नोंदणी केलेली आहेत. तर या जिल्ह्याच्या मधल्या महिलांना सर्वात आधी पैसे वाटण्याचं काम करणार आहे, किंवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकाच दिवस पैसे वाटण्याचं काम मुख्यमंत्री साहेब करू शकतात. विशेषतः मुख्यमंत्र्यांनी जी काही महत्त्वाची बैठक घेतली, या बैठकीमध्ये सर्वात आधी या गोष्टींची चर्चा केली जाणार आहे, ती म्हणजे लाडकी बहीण योजना. ही योजना, या योजनेसंदर्भातच चर्चा केली जाणार आहे आणि या योजनेचे जे काही लाभार्थी महिला आहेत यांच्या खात्यामध्ये 2100 रुपये पाठवण्यावरती भर दिला जाणार आहे. सोबतच अनेक कल्याणकारी योजना देखील ते राबवणार आहेत. यामध्ये सर्वात महत्त्वाची योजना आहे अन्नपूर्णा योजना. यामध्ये सर्वात महत्त्वाची आहे शेतकरी सन्मान निधी योजना. शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये देखील सन्मान निधी योजनेमार्फत 12,000वरून डायरेक्ट 15,000 रुपये जमा करण्यात येणार आहे. अशा अनेक निर्णय महत्त्वाचे घेतलेले आहेत, पण आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे यायला सुरुवात होणार आहे. अशाच पद्धतीने मी तुम्हाला अपडेट देत राहणार आहे. जे काही नवीन अपडेट आले ते तुम्हाला देत राहणार आहे महिलांनो. त्यामुळे पुन्हा एकदा माझी सर्व महिलांना विनंती आहे, चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर सबस्क्राईब करून घ्या. आणि आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबूया. संध्याकाळी पुन्हा एकदा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत सर्व माता बहिणींना माझा नमस्कार.